करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील रुग्णांसाठी वरदान ठरलेले संताजी बाबा घोरपडे यांचे व्हिजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पिवळ्या, केशरी तसेच आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी सुद्धा मोफत उपचार, किडनी विकार, मूतखडे आणि प्रोस्टेट ग्रंथी, हाडांचे फ्रॅक्चर्स, कॅन्सर सर्जरी, पोट विकार यावर यशस्वी उपचार, डिलिव्हरी आणि सीझर यांची उत्तम सोय. संताजी बाबा घोरपडे यांचे करवीर पंचक्रोशीतील सांगरुळ फाटा कोपार्डे येथील 50 बेडचे प्रशस्त अत्याधुनिक सुविधा, तज्ञ डॉक्टर्स आणि कौशल्यपूर्ण नर्सिंग स्टाफ असणारे एकमेव हॉस्पिटल. आजवर आर्थिक दुर्बल असणाऱ्या असंख्य रुग्णांना जीवनदायी ठरलेले व्हिजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगरुळ फाटा, गगनबावडा रोड, कोपार्डे, तालुका करवीर. संपर्क 86 98 19 24 64. कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करू, आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत असगावकर यांची ग्वाही. मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घेतली तर निवडणुकीत डोक्याला ताप होणार, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचं कोल्हापुरात प्रतिपादन. या आर्थिक वर्षात 10,500 कोटी ठेवी आणि 300 कोटी रुपयांच्या ढोबळ नफ्याचं उद्दिष्ट, केडीसीसी बँकेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांची माहिती. पाच सप्टेंबरला कडेगावमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या हस्ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळ्याला कोल्हापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, आमदार विश्वजित कदम यांचं आवाहन. आणि एलसीबीच्या मदतीनं येळगुडमधील गिरीश पिल्लई या मेस्त्रीच्या खुनाचा छडा लावण्यात हुपरी पोलिसांना यश. एका अल्पवयीनासह तरुणाला घेतलं ताब्यात. सुट्ट्या पैशाच्या वादातून मेस्त्रीचा खून केल्याची दोघांची कबुली.